नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत। पुण्यातील इंदापुरातून एक मोठी बातमी समोर आली असून ओझरे गावात कोंबडे चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना गावकऱ्यांनी चांगलीच अद्दल घडवली आहे। हे चोरटे घरात घुसून कोंबड्या चोरण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांनी घर मालकावर दांडक्याने हल्ला करून त्यांच्या खिशातील 4100 रुपये हिसकावण्याचा प्रयत्न केला। मात्र आरडाओरड केल्यानंतर गावकऱ्यांनी जागे होऊन या चोरट्यांचा पाठलाग केला। या गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी नीरा नदीच्या बंधाऱ्याजवळ 3 चोरट्यांना पकडला असून यामध्ये सुनीत, अर्जुन आणि विजू रामा चव्हाण यांचा समावेश आहे। तर 2 चोरटे हे अजूनही फरार आहेत। त्यांचा शोध देखील पोलिसांकडून सुरू आहे। या चोरट्यांना गावकऱ्यांनी बेदम चोप दिलाय। मालोजीराजे शिंदे, सागर रास्ते आणि उल्हास शिंदे हे जखमी असून त्यांच्यासह पकडलेले आरोपी देखील सध्या इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून या घटनेचा पुढील तपास सहपोलीस निरीक्षक शंकर राऊत करत आहेत। या संबंधित घटनेबाबत पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी नेमकी काय माहिती दिली पाहूयात। आज दिनांक 30/5/25 रोजी पहाटे 4-4:30 वाजच्या सुमारास आम्हाला अशी माहिती आली, 112ला कॉल आला की ओझरे गावामध्ये काही दरोडेखोर आलेले आहेत आणि ते घरात घुसण्याचा प्रयत्न वगैरे करत आहेत आणि गाव जागा झाले। त्यावरून आम्ही तात्काळ त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना आवाहन केलं होतं की लोकांना जागे करा। त्यावरून आम्ही तिथे गेल्यानंतर मालोजी राजे वसंतराव शिंदे, वय वर्ष 50, राहणार ओझरे, हे ओझरे गावात वस्तीवर राहतात। ते रात्री पहाटे 2 ते 3 वाजच्या दरम्यान त्यांना बाहेर आवाज आला, कुत्रा भोकलेला वस्तीवर आणि कोंबड्यांचा आवाज आला। त्याच्यामुळे ते उठले आणि ते उठल्यानंतर त्यांनी पाहिलं तर खाली एक 4 ते 5 लोक त्यांना दिसले आणि त्याच्यामुळे ते घाबरले आणि ते खाली येऊन त्यांनी पाहिलं, त्यांना पाहिल्याबरोबर ते लोक त्यांच्या अंगावर गेले धावून। त्यांच्या अंगावर धावून गेल्यानंतर त्यांनी आरडले। त्याच्यामुळे त्यांची फॅमिली सगळी जागी झाली। त्या दरम्यान त्या आरोपींनी त्यांच्यासोबत झटापट केली, हे प्रतिकार करतील म्हणून झटापट करून त्यांना मारहाण केली आणि मारहाण करून त्यांच्या खिशातले 4100 रुपये उचकटले, म्हणजे घेतले आणि त्यांनी पळ काढायला सुरुवात करायची। त्या रस्त्याला लोक उठलेत म्हणून आणि पोलीस पण येतात म्हणून त्यांनी पळ काढला। तर त्यांच्या वस्तीपासून दक्षिणेकडे नीरा नदीच्या पात्राकडे, तिथे नीरा नदीला दोन्ही बाजूनी म्हणजे दुतर्फा पाणी आहे आणि तिथून पलीकडे जर जायचं असेल तर फक्त एक बंधारा आहे, तर ते बंधाऱ्याच्या दिशेने पळाले। त्याच्यामुळं लोकांचा एक असा संशय पळाला की हे लोक तिकडचेच असावेत म्हणून बंधाऱ्यावर पळतात ते, कारण त्यांनाच माहिती, कारण अनोळखी लोकांना माहिती असू शकते म्हणून। त्याच्यामुळे काही लोकांनी इकडनं पाठलाग केला आणि समोरून ओझरे गावातून काही लोकांनी पाठलाग केला। तेवढ्यात आमचे पोलीस पण पोहोचले आणि त्याचा असा फायदा झाला की लोकांनी चांगली डेअरिंग, चांगलं सहकार्य, एकोप्याने काम केल्यामुळं अक्षरशः हे गुन्हेगार दरोडेखोर पळून जात असताना बंधाऱ्याजवळ अडवल्या गेल्यामुळे त्यांची मुस्कटदाबी करण्यात आली। त्यावेळेस ते पळत होते आणि गलोरीने दगड मारत होते आणि दगड दिसत तो फेकत पण होते लोकांच्या दिशेने, पण त्याला न जुमानता लोकांच्या सहकार्यामुळे त्या 3 गुन्हेगारांना पकडू शकलो। पण ते गुन्हेगार पकडल्यामुळं, ते पळत असल्यामुळं ते बंधाऱ्याखाली पण पडले, त्यांना पण मार लागला। मग त्यांना पकडलं, लोकांच्या मदतीने वगैरे पकडलं। त्यांची नावं आहेत सुनील बिजू चव्हाण, अर्जुन बिजू चव्हाण, विजू रामा चव्हाण, हे असे लोक आहेत आणि ह्या लोकांना पण पळताना भीतीपोटी मार लागलेला असल्यामुळे त्यांना आम्ही सध्या औषधोपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे उपचारासाठी जमा केलेले आहे। आणि त्याच्यानंतर मग मालोजीराजे वसंतराव शिंदे यांच्या तक्रारीवरून आमच्याकडे गुन्हा रजिस्टर नंबर 386/25 कलम 310 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल सर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार सर आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे। सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत करत आहेत आणि याच्यासाठी आमच्याकडे पोलीस हवालदार केदारनाथ बिडवे, गुरव, राहुल पाटील, सलगर यांनी मोलाचं कामगिरी बजावली आणि गावातल्या, मी एवढंच म्हणेल की याच्यामध्ये स्थानिक ओझरे गावच्या नागरिकांचं मी अभिनंदन करेल, त्यांचं कौतुक पण करेल
की त्याच्यामध्ये काही असे नावं आहेत की मालोजीराजे शिंदे आहेत, त्यांचा मुलगा श्रीवर्धन शिंदे आहे, अभिषेक रास्ते आहेत, अभिषेक मिसाळ आहे, पांडुरंग शिंदे आहेत, वजीर मिसाळ आहेत आणि पोलीस पाटील रास्ते. तसे बऱ्याच लोकांनी त्यात मदत केली, म्हणून ह्या दरोडेखोरावर आम्ही मात करू शकलो. हे आरोपी आहेत ते हे क्रिमिनल गुन्हेगार आहेत. संवतगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथे अधिक तपास चालू आहे. आता अजून ते ताब्यात त्याच्याकडे अधिक प्राथमिक तपास आहे. ते अधिक सगळे गुन्हे किती ओपन करता येतील याचा प्रयत्न आमचा असेल. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 922300 2070 किंवा 922300 2071.